नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज गावामध्ये आपली दुसरी होळी आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला आज पालखी वगैरे पण बाहेर काढायची आहे. तर आता वाजले 10, आपल्या जायचं आहे देवळामध्ये. तर तिथे पालखीची सजावट वगैरे होणार आहे, नाच्यापुरं साज पण चढणार आहे. ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत बनवून राहा तुम्ही. तर निघूया आपण देवळामध्ये, सगळी मंडळी येतच असेल तर डायरेक्ट भेटू आपण देवळात. चला. सकाळी 10 वाजता आपण पण आलो डायरेक्ट मंदिरात, गावदेवीच्या वरती मंदिरामध्ये आलो आहे. तर आज बोललो दुसरी होळी आहे, तर बोललं आज पालखी बाहेर पण पडणार आहे. आपल्या पब्लिकसोबत आपण मंदिरात आलो, तर बघूया आता. सगळी पालखी पण सजणार आहे तिथे, गावची मंडळी पण आहे, त्याच्यानंतर गावची महिला मंडळ पण आहे. तर बघूया आजचा कार्यक्रम कसा पार पाडतो. आणि आपण बोललो जाऊयाच पुढे पुढे, बोललो देवळामध्ये जाऊया, तिथल्या तुम्हाला सगळ्या काय गोष्टी दाखवतो, कसा असतो काय असतो. पालखीच्या सजवण्याबाबत ते पूर्ण सगळ्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनवून राहा, तुम्हाला दाखवतो मी. आतमध्ये आल्यावरती बघा समोरच काना काढल्या होत्या, महिला मंडळ पूर्ण एकदम जमामध्ये काम करत होत्या. तर इकडे बघा रांगोळी, काना बोलतात त्याला, काना काढत होत्या. रांगोळीपेक्षा काना ओटून दिसतो डायरेक्ट. तर देवळाच्या आवारात पूर्ण कानाच काढत होते. सगळीकडे फिरलो मस्तपैकी, बघायला मजा आली एकदम. आतमध्ये सगळा वातावरण एकदम माहोल खतरनाक झाला होता. तर बघा इकडे आपापल्या पद्धतीने, आपल्या ह्याच्याने डिझाईनने आपल्या कणा काढत होत्या मस्तपैकी. तर आपण पण मस्तपैकी यांची व्हिडिओ पण काढली. तर बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ. काल काय धर्म करींचा अपग्रंबाय सत्याची मालकीन बाल गोपाळ गाव गाण्याशी पोळे गाव राखील चतुर्शिमीची मालकीन साक्ष गादीवरती बसत असं मातोश्रीबाई म्हणजे सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी आई मावली दरवर्षी तिसऱ्या चौथ्या होळीला, पण आई ह्या वर्षी जो काही साजरा करायचा आनंद उत्सव, जो काही तुझा 50 वर्ष उत्सव आई मावली सोहळा, त्याच्यामुळे आई मावली ह्या वर्षी हौशे मौजेने खेळली. तुझा आई मावली गाव गाण्यातली 4 पोरं, ती गाव गाण्या जी काय आई माऊली दुसऱ्याच होळीला तुला आनंदाने नाचण्या खेळण्यासाठी आई माऊली पालखीत बसून जातमाता काळेश्रीबाई, चापकरी, सोमयबा आणि तसंच म्हातारबा. तर आई माऊली हात जोडून पूर्ण गावगान्या आणि ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच सर्व लहाना थोराशी तुला आई माऊली ही नारळाची जोडी, 5 पानाचा विडा, तसंच आई चापकरी नारळ पानाचा विडा, सोमयबाला नारळ पानाचा विडा, तसाच जो काही तुझा शिपाई थलातला आई माऊली म्हातारबावा, त्याला 5 जण जाऊन एक नारळ 5 पानाचा विडा देऊन त्याला पालखीत बसवून देणार. तसं आई माऊली आजपासून आई माऊली कवी बोलून जो काही पोऱ्या सजर आई माऊली, तसंच जे काही आजपासून काट्या गोट्यातला राहत अपराधी, जे काही मूलबाल आई माऊली गावातला कोणी खेळाच्या नादामध्ये कुठेही आई माऊली अगदी आनंदाने आई माऊली साजरा व्हायला पाहिजे. कुठेही अडचणीत, कुठे आई माऊली संकट येईल तो सगळा मोकळा कर आणि सर्वांना सुखी ठेव. जसं आनंदाचा दिवस दाखवलोय सर्वांना, माहेर वसनीना, मुलाबालांना सर्वांना आई माऊली जसं आनंदाचा दिवस दाखवतो तसा आनंदाचा दिवस दाखवशील. आणि माऊली आसपास आई माऊली पालखीत बसून जो काही पूर्ण पंचमी पर्यंत आई माऊली आनंदाने नाचवशील, खेळवशील, तुझा नवस घेशील आई माऊली. त्याच पद्धतीने काही चुकला असेल आणि आई माऊली तुझ्या अगदी गावगाण्यातला कुणाच्या आई माऊली अगदी चुकी पाकी झाली असेल, पदरात घाल, मन दुधारका ठेवून आई सत्याने आनंदाने चल आई माऊली. आणि पाटलाच्या शब्दाला आई उभी राहून जे काही नवस असतील ते जिंकायला पाहिजे. तसं आई माऊली उभी राहा. काही चुकलं असेल क्षमा मागतोय आई माऊली. कृपा दृष्टी दे आई सर्वांना. बाळगोपाळ गाव गाण्याला आणि नारळाची जोडी घे, मान्य कर, संपाल कहारा महादेव. लक्ष्मीची मालकी साक्षा गाठीवरती राणामध्ये बसे तसं मातोश्रीबाई माझे तुझ्या संग्रमी चाडवले मनुष्या दोन, तसं मातोश्रीबाई माझे सालाबाद प्रमाणे आई माऊली शिमगा उत्सव. आज आई माऊली गाची श्रेष्ठी आणि कालची पंचमीला ही आई फाक पडली आणि पहिली होळी. त्याचबरोबर जो आई पूर्ण गावाने जो एक निश्चय आणि आवडीने इच्छेने आई माऊली जो काही 50 वर्ष
जिथून आई 1976ला पालखी निघाली आणि तिथून आई माऊली पालखीत बसून आजपर्यंत सर्वांचे नवस असतील, इतर काही असेल, इडापिडा असेल, सर्व मोकलीत करून आई माऊली तुझं नाव लौकिक केलं, जाकमाता शिपोळची म्हणून चापकरीन आई माऊली, आणि आजपर्यंत लौकिक केलं. त्याचबरोबर ह्या वर्षी सर्वांनी लहाना थोराशी एक आवडीने आई माऊली तुझा वर्धापन दिन हा 50 वर्ष साजरा. हा आई खरंच आई माऊली जे भाग्य आहेत त्यांच्या आई माऊली एक नशिबाने हा सर्व साजरा बघण्यासाठी मिळतोय. आणि माऊली सर्व माहेरवस्त्री एकत्र येऊन ज्या काही लहानाच्या मोठ्या होऊन दिल्या घरच्या झाल्या त्या सुद्धा या एक गावगण्यांनी निर्णय घेतला की पूर्ण जे काही येता येईल त्यांना माहेरवस्त्रीला इथं आल्या पाहिजे आणि तुझ्या चतुर्सीमेमध्ये येऊन जो काही हातभेट दिली जाईल ती आई माऊली तुझं सुखाचं आणि हातभेट ही आई माऊली आशीर्वादाचा हात असेल. आणि त्याचबरोबर ह्या वर्षी आई जो काही निश्चय हा साजरा आनंदाने करता येईल. आज जो काही दुसरी होळी आणि दुसऱ्या होळीला तुला पालखीत बसून जी काही गावगान्या फिरण्यासाठी 4 घरं 4 गाव फिरण्यासाठी आनंदाने आई माऊली तुला पालखीत बसून पोऱ्या सजवून आई माऊली तुझा मांडता नारळाची जोडी, चापकरी नारळ पानाचा विडा, सोमयवाला नारळ पानाचा विडा, त्याचबरोबर आई माऊली म्हातारवाला 5 जण जाऊन त्याला एक नारळ 5 पानाचा विडा देऊन त्याला मानाने पालखीत बसवून जे आई कुणाचं नवस असतील, बोललेले असतील, इतर काही बोलण्यासाठी असतील तर आई माऊली जसं आजपर्यंत सुखाचं गाव सांभाळलंस, मुंबईपासून गावच्या ठिकाणापासून लहाना तोराशी मुलाबालांना बुद्धी देऊन आई माऊली रोग राई इतर सर्व मोकलीत करून सुखाचं दिवस दिलंस. त्याचबरोबर तुला आनंदाने नेता येत आई माऊली रात अपराधी काट्या गोट्यात इतर कुठलं संकट येईल तुझ्या खेळगाड्यांना कुठलाही आई माऊली अपराध अचानक कुठल्या संकट काही न येताना सुखाने आई माऊलीला शेवशील आणि आनंदाने जाशील, आनंदाने तुझ्या चतुर्सीमेमध्ये येशील. तसं माऊली जो काही कार्यक्रम आहे आजपासून आई माऊली जो काही हातामध्ये घेतलेला आहे तो पूर्ण कार्यक्रम सर्वांचं मन मोकली करून एकरूपपणा देऊन आई मुंबईपासून गावच्या ठिकाणापासून सर्वांना हौशे मौजेने तुझा आनंद उत्सव हा साजरा झाला पाहिजे. त्याचबरोबर आई माऊली जो काही एक नारळ 5 पानाचा विडा देऊन आई माऊली सर्व खेळगडी येऊन गावगण्या महिला मंडळ जे काही आई माऊली हाती घेतलेला विडा जो काही हौशेचा तो पूर्ण कार्यक्रम व्हायला पाहिजे. त्याचबरोबर आई माऊली दुसऱ्या होळीला पालखीत बसून खेळायला रांगायला जायला तयार आहे असा आई माऊली दोघींनी उजवा देऊन डाव पाडताना संभाल का हरारा महादेव. आपण पण आलो आतमध्ये डायरेक्ट मंदिरामध्ये. तर गावची सर्व मंडळी बसली होती, आराम करत होती, दुपारची वेळ होती थोडीशी. तर बोललो आता एक बाजा होऊनच जाऊ दे, तुम्हाला बाजाची व्हिडिओ येईलच बघा.
चला देव वगैरे धुवून वगैरे मस्तपैकी आता त्यांची पूजा करतील. त्याच्यानंतर आपण पालखीला पण सजवायची होती आपल्याला, ती पण आपण सजवणार होतो. त्याच्यानंतर आपल्याला पालखी लवकरात लवकर घरी नेऊन आपल्याला रात्रीच्या आधीच आपल्याला निघायचं होतं. तर देवाची आता पूजा वगैरे होणार होती. ते पण झाल्यानंतर आम्ही पालखी सजवायला पण आता सुरुवात केली. पालखी सजवायला पहिल्यांदा कलर वगैरे मस्तपैकी मारून आणलेला. त्याच्यानंतर थोड्याशा बाजू होते ते साफ करून घेतल्या मस्तपैकी. त्याच्या आता पुढं सगळी पालखी सजवून व्यवस्थित आपण तुम्हाला दाखवणार होतो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघाच तुम्ही. तर बघा अशी साफ वगैरे केली आपण. त्याच्यानंतर बारीक बारीक कुठे काय टचअप असतील ते पण सगळे आपण काढले होते बघा. असे पॅकिंगमध्ये लाकडाचे कसे लॉक येतात ते पण आपण लॉक वगैरे केले मस्तपैकी. त्याच्यानंतर पूजा आता होणार होती. पूजा पण झाली. तर लाईटीचं पण काम पूर्ण झालेलं. लाईट पण लावायची होती पालखीला. तर बोललो लाईट बघूया पहिले, पेटवून बघूया. पेटते मस्तपैकी. बोललो काय आता ऐकणार नाही सगळं. लाईट वगैरे मस्त आहे. 50वं वर्ष आहे बोललो, गाजवणारच आहेत. तर त्याच्यानंतर बोललो लाईट वगैरे लावून बोललो कार्यक्रम होणार होते ते तुम्ही बघाच. तर आत्ता बघा कशी पेटते. बॅटरीवरती आणलेली, श्रीवर्धनवरूनच आणलेली. मस्त आहे क्वालिटी वगैरे. तर आपण चहाच्या इकडंच गेलो. तर चहा वगैरे मस्तपैकी झालेली. चला देवपूजा वगैरे मस्तपैकी झालेली आहे. त्याच्यानंतर आता पालखी सजवण्याचं पण काम पूर्ण होतं, ते तुम्ही बघाच.
फायनली चला, देव वगैरे आता पालखीत बसणार आहेत. तर आपण मूर्त्या पालखीमध्ये लावून घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर पूर्ण पालखी कशी सजवणार ते तुम्ही व्हिडिओ आता बघायला भेटेलच तुम्हाला हळूहळू. तर चला पहिल्यांदा देव वगैरे मस्तपैकी व्यवस्थित लावून घेऊया. त्याच्यानंतर तुरे वगैरे लावायचे पालखीला पण ते पण तुम्ही बघा.
फायनली पालखी वगैरे मस्तपैकी सजवून झाली, तर आपण पण आता दर्शन वगैरे घेऊया. त्याच्यानंतर आता आईचं जागमाता देवीचं गाणं पण गाणार आहेत आता गावातली लोक वगैरे, ते पण ऐका तुम्ही. तर चला बघूया, आपण पाय वगैरे पहिले पडून घेऊया.
का? या.
फायनली आपण आलोय घरी. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगाच मला. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय.